देशमुख सर कुकडे लेआउट, सूर्यवंशी सर ग्रहपाल कुकडे लेआउट 2 हे सर्व ग्रहपाल आपल्या उपस्थित झालेले सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न परत व्हायचे. भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करावं. आता ते पोलीस यांचं स्वागत उत्तमदास गुंडे हे करते मी त्यांना विनंती करतो. ज्या वसतिगृहामध्ये आपण हा भव्य दिवसाचा कार्यक्रम घेतोय त्या वसतिगृहाला 2 दिवसापूर्वी लाभलेले आमचे नवीन ग्रहपाल श्री गणेश सर यांचं स्वागत तुषार नेताम करतील असे विनंती. मित्रांनो हे आदिवासी ग्लोबल स्कॉलर प्रोग्राम हे वाचून काय वाटतं तुम्हाला? याच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पुण्यतिथीचा सुद्धा आपण इथे हा कार्यक्रम केला आहे. यानंतर आपण पुढे वळूया. एकलव्य फाउंडेशन तसं आदिवासी विकास विभागांतर्गत आदिवासी ग्लोबल स्कॉलर प्रोग्राम हा जो काही 7 दिवसापासून आपल्या ग्रुपवर चर्चा होत होती. हा प्रोग्राम काय आहे, कशासाठी आहे आणि याबद्दल आपल्याला माहिती देण्यासाठी एक आहे मी आमंत्रित करतो या एकलव्य फाउंडेशनचे फाउंडर ऑफ सीईओ राजू केंद्रे सर. एकलव्य काय करते, आम्ही कशा पद्धतीने काम करतोय आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक विद्यार्थी तुम्हाला या सर्व गोष्टीचा कसा फायदा होणार आहे, विशेषतः शिक्षण असेल. याआधी तुम्ही एनजीओचं नाव ऐकलं असेल, एनजीओ ही कन्सेप्ट ऐकली असेल बरोबर. तर एकलव्य ही एनजीओ जरी असली तरी एक चळवळ आहे जी विद्यार्थ्यांसाठी चालवली आहे. तर माझा प्रश्न तुम्हाला हे आहे, तुमच्यापैकी किती लोक असे आहे इथं बसलेले की जे सध्या 12वी शिकत आहेत? ओके, ग्रॅज्युएशन मध्ये शिकत असणार आहे. ओके, पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये शिकत असणार आहे. त्याच्या नंतर कोणी एमपी किंवा पीएचडी नाही करत. तर हे विचारण्याचं कारण हेच आहे की त्यानुसार आम्ही एकलव्य काय काम करते ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर एकलव्यचं काम हे 2017 पासून सुरू झालं आणि एकलव्यचे जे संस्थापक आहे आदरणीय केंद्रे सर. तर आता आवाज येतो का? येतोय ना मागपर्यंत? तर मी पहिल्यांदाच उच्चार केला होता की एकलव्य संस्था ही विद्यार्थ्यांसाठी चालवलेली एक चळवळ आहे. आता ही चळवळ कशी आहे ते थोडक्यात सांगतो. तर जे तुम्हाला संस्थेचे संस्थापक दिसत आहे राजू केंद्रे सर, तर हे पहिल्यांदा 12वी नंतर शिकण्यासाठी पुण्याला गेले होते. जसं आपण वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या ग्रामीण आदिवासी भागातून नागपूरसाठी शिकायला आलो, तसंच राजू सरांचं मूळ गाव जे आहे ते बुलढाण्याचं आहे. बुलढाण्याचे प्रॉपर आहे पिंपरी खंडाऱ्याचे आणि ते पुण्याला पहिल्यांदा शिकायला गेले. तर तुम्हाला माहिती आहे की बाबा एक ग्रामीण भागामधून एखादी मुलगा एका शहरामध्ये जातो तर त्यावेळेस त्याला खूप मेंटली प्रेशर असतं की बाबा नवीन शहरामध्ये जाणं, तिथल्या बिल्डिंग, तिथलं कल्चर, तिथं राहणारे लोक, त्याचप्रमाणे ज्या कॉलेजमध्ये शिकायला चाललो तिथं असणारी मुलं, म्हणजे त्यांचं एक राहणीमान असेल किंवा बाबा त्यांचं बोलणं असेल, इंग्लिश सारख्या गोष्टी आहेत. तर हे आपल्याला
कुठेतरी ग्रामीण भागामध्ये शिकत असताना खूप कमी प्रमाणात भेटतात. आज पण जर तुम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये गेलं तर असाचा सर्वे सांगतो की 8व्या वर्गातल्या मुलाला 3ऱ्या वर्गातलं गणित किंवा मराठी वाचता येत नाही, ही वास्तविकता आहे. म्हणजे मी पण एका खेडेगावामधून येतो, सर पण एका खेडेगावामधून येतो आणि इथं बसलेला क्राऊड सुद्धा हा मला असं तरी वाटते किंवा 99% खेडेगावामधून आहे. बरोबर आहे. म्हणजे जे संघर्ष आम्ही सोसलेला आहे तो संघर्ष तुम्ही सुद्धा सोसलेला आहे. तर अशा सर्व बॅकग्राऊंड मधून राजू सर पुण्याला शिकायला गेले आणि तिथे शिकायला गेल्यानंतर त्यांना असं वाटतं की बाबा हे शहर आपल्याला आत्मसात करून शिकण्याजोगं नाहीये. तिथं जे कल्चर आहे ते आपल्याला किंवा आपण त्या कल्चरला सूट होणार नाही. त्याच्यामुळे त्यांना एक मेंटर नसल्यामुळं किंवा एक आधार नसल्यामुळं वापस यावं लागलं. कारण त्यांचं हॉस्टेलला पण सिलेक्शन झालेलं नाही आणि तिथं हॉस्टेलला म्हणजे हॉस्टेलला जे अप्लिकेशन करावं लागतं किंवा हॉस्टेलला ऍडमिशन घेण्यासाठी जी प्रोसेस असते त्या प्रोसेसचा पण भाग त्यांना होता आला नाही. त्याच्यामुळे त्यांनी काय या प्रोसेस मध्ये आम्ही काय करतो की सर्वात महत्त्वाचं, आता मी तुम्हाला हे तर ओरडून सांगितलं की बाबा हे काम आम्ही करतो, पण आमची प्रोसेस काय असते. सर्वात पहिली आमची प्रोसेस असते, जसं वन डे वर्कशॉप तुम्हाला घ्यायला आलो की बाबा ऑल इंडियामध्ये हायर एज्युकेशनच्या अनुषंगाने काय गोष्टी आहेत ते पहिल्यांदा आम्ही तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर आमचा 3 दिवसाचा बुटकॅम्प होतो. 1 दिवसामध्ये फक्त तुमचं ऍस्पिरेशन जनरेट होऊ शकतं. म्हणजे तुम्हाला बुक येऊ शकतात की हा बाबा कोणी तरी आलं, कोणी बोललं, खूप ऍस्पिरेशन जनरेट केलं, खूप ऊर्जा आली आहे ना, अंगावर फाट्या आहे की नाही, एज्युकेशन शिकलं पाहिजे. परंतु ही एक रॉंग प्रोसेस आहे. तर आमच्याकडे 3 दिवसाचा बुटकॅम्प होते. त्या बुटकॅम्पमध्ये आम्ही काय करतो की कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये कुठला कोर्स आहे, त्या कोर्समध्ये काय शिकवलं जातं, त्या कोर्सला अप्लिकेशन करण्यासाठी प्रोसेस काय असते, स्कॉलरशिप एड कशा पद्धतीने अवेलेबल असते आणि मग त्याला अप्लिकेशन कसं केलं पाहिजे, ते 3 दिवसाच्या बुटकॅम्प मध्ये माझ्यासारखा मेंटर जो एक ज्याने एज्युकेशन घेतलेला आहे आणि तो एका ग्रामीण भागातून आलेला आहे, माझ्या कोर्सची फी 7 लाख रुपये होती. एक विधवा महिला 7 लाख रुपये फी भरू शकत होती का? नाही. परंतु तिथं पण मला 7 लाख रुपये नाही, परंतु त्याची अर्धी स्कॉलरशिप भेटली. त्याच्यानंतर मी बाकीच्या प्रायव्हेट संस्था आहेत आपण स्कॉलरशिप देतात, त्याच्यात पण मी स्कॉलरशिप साठी अप्लाय केलं. तर अशा पद्धतीने मग मी माझं एज्युकेशन कंप्लीट करू शकतो. तर ही स्टोरी नुसते एकटे फाउंडर राजू केंद्रेची नाही किंवा एकटे को फाउंडर आकाश मुळकची नाही किंवा तुमच्यासारख्या माझ्यासारख्या कितीतरी लाखो मुलांची ही स्टोरी आहे. आज पण जे मुलं ग्रामीण भागामध्ये राहून आदिवासी भागामध्ये राहून कितपत पडलेले आहेत बाबा, त्यांना शिकायचं असतं परंतु त्यांना मार्गदर्शन करणारा मेंटरच नसतं. तर या सर्व प्रोसेस मध्ये एकलव्य तुम्हाला एक मेंटर म्हणून एक हक्काची संस्था म्हणून उभी राहते. तर आम्ही एकलव्यमध्ये काम काय करतो, तर जसं तुम्हाला ग्लोबल स्कॉलर प्रोग्राम म्हणतो. तर ग्लोबल स्कॉलर प्रोग्राम काय आहे की ज्या विद्यार्थ्यांना बाहेर देशामध्ये शिकायचं आहे आणि बाहेर देशामध्ये शिकण्यासाठी 40 ते 50 लाख रुपयाच्या आणि ऑलरेडी भारतामध्ये आदिवासी डिपार्टमेंटच्या थ्रू स्कॉलरशिप प्रोव्हाइड केली जाते. परंतु ती प्रोसेस जी आहे ना, ती प्रोसेस आपल्याला माहिती नसतात. तर ती प्रोसेस अप्लिकेशन कसं केलं पाहिजे, कोर्स कसा सर्च केला पाहिजे, युनिव्हर्सिटी कशी सर्च केली पाहिजे, तिथं जाण्यासाठीचे डॉक्युमेंटेशन कसे लागतात, तिथं जाण्यासाठी काय प्रोसेस असते, तर या सर्व गोष्टीची इन्फॉर्मेशन ग्लोबल स्कॉलर प्रोग्राम मध्ये तुम्हाला दिली जाते. त्याच्यानंतर आमच्याकडे एक अंडर ग्रॅज्युएशनचा प्रोग्राम चालतो. त्या प्रोग्राम मध्ये आम्ही काय करतो की जे विद्यार्थी 12वीला आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशन करायचं आहे इंडियाच्या प्रीमियर इन्स्टिट्यूट मध्ये, म्हणजे जेएनयूचं नाव, म्हणजे इंडियामध्ये जवळपास 45 सेंट्रल युनिव्हर्सिटी आहे. त्या सेंट्रल युनिव्हर्सिटीज मध्ये एज्युकेशन हे फ्री मध्ये होतं आणि आपल्यासारख्या लोकांच्या जागा आहेत तिथं ब्रॅकेट असतात त्या भरतच नाही. आणि डिस्टन्स एज्युकेशनच्या दरम्यान ते मेळघाटला गेले. अमरावती जो डिस्ट्रिक्ट आहे त्या डिस्ट्रिक्ट मधलं मेळघाट जे रिजन आहे त्या रिजन मध्ये ते गेले आणि आपल्या आदिवासी मुलांसाठी त्यांनी, आदिवासी लोकांसाठी त्यांनी हेल्थवर काम केलं. त्यावेळेस त्यांचं सोशल अपब्रिंगिंग झालं आणि त्यांना कळले की बाबा समाजात अजून पण खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, परंतु त्या प्रॉब्लेमला जर सॉल्व्ह करायचं असेल तर पहिला स्वतःला स्ट्रेंथनिंग होणं गरजेचं आहे. मग स्वतःला जर स्ट्रेंथनिंग व्हायचं असेल तर मला चांगलं क्वालिटी हायर एज्युकेशन घेणं गरजेचं आहे किंवा गुणवत्तापूर्ण एज्युकेशन घेणं गरजेचं आहे. मग गुणवत्तापूर्ण एज्युकेशन घेणं गरजेचं आहे तर मग नेमकं कुठे घेतलं पाहिजे, म्हणजे आपण ज्या पद्धतीनं ट्रॅडिशनल एज्युकेशन शिकत आलो, जसं की बाबा 12वी मध्ये आर्ट असल्याच्या नंतर कुठे ऍडमिशन घेतो आपण, बीए ला ऍडमिशन घेतो, बरोबर आहे. पण आता ट्रॅडिशनल एज्युकेशनच्या पलीकडचे कोर्सेस आले, जसं बीए मध्येच लिबरल आर्टचा कोर्स आला. काही मुलं असे असतात की सायन्स नंतर बीएससी घेतात किंवा इंजिनिअरिंगला जातात किंवा मेडिकलला जातात, परंतु त्याच्यानंतरचं पण एक जग आहे. जसं आयसर सारखं इन्स्टिट्यूट आहे भारतामध्ये, तसेच 7 आयसर चे इन्स्टिट्यूट भारतामध्ये आहे. तिथं आपल्यासारख्या मुलांना
रिझर्वेशन पण असते, परंतु त्या इन्स्टिट्यूट मध्ये युनिक कोर्सेस काय आहे, तर जसं लिबरल सायन्स आहे किंवा 5 वर्ष जर तुम्ही इंटिग्रेटेड कोर्स जर शिकले आयसर मध्ये तर तुम्ही डायरेक्ट सायंटिस्ट होता. एक तर तुमचं प्लेसमेंट असं किंवा पुढचं एज्युकेशन जे आहे तर ते तुम्ही बाहेर देशामध्ये करू शकतो. तर अशा पद्धतीचे जे एज्युकेशन एक्झिस्ट करतं तर ते एज्युकेशन त्यावेळेस सरांना पण नव्हतं माहित, परंतु त्यांचे काही मित्र भेटले, काही मेंटर्स भेटले आणि त्यांना मग टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स हे इन्स्टिट्यूट माहित झालं. तिथं सोशल स्टडीवर 50 पेक्षा जास्त कोर्सेस आहेत. जो कोर्सेस एमए इन लाईव्हलीहूड, एमए इन रूरल डेव्हलपमेंट, एमए इन सोशल एंटरप्रेन्योरशिप, अशा वेगवेगळ्या ज्या कोर्सेस आहेत किंवा वेगवेगळे जे युनिव्हर्सिटीज आहेत ओव्हरऑल इंडियामध्ये किंवा अब्रॉड मध्ये, तर त्यांना तिथं माहिती झाली आणि मग त्याच्या माध्यमातून त्यांनी तिथं 2 वर्षाचं एज्युकेशन कंप्लीट केलं. 2 वर्षाचं एज्युकेशन कंप्लीट केल्याच्या नंतर त्यांना असं वाटलं की बाबा हे एज्युकेशन घेतल्याच्या नंतर आपल्याला पे बॅक टू सोसायटी करावं लागेल. म्हणजे ज्या ग्रामीण भागातून आलो त्या ग्रामीण भागामध्ये जाऊन परत काम केलं पाहिजे. म्हणजे राजू सरांचा मास्टरला टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा रूरल डेव्हलपमेंट हा कोर्स होता आणि त्याच्यामधून त्यांना वाटलंय की बाबा टीस मध्ये गेल्याच्या नंतर की इथं येणारे जे मुलं आहेत तर ते मोस्ट ऑफ प्रिव्हिलेज घरचे येतात की ज्यांचे आई वडील नोकरीवर आहेत, ज्यांचे आई वडील बिझनेसमॅन आहेत किंवा त्यांच्याकडे पैसा शिक्षण त्यांच्या ऑलरेडी पिढ्यांनी घेतलेलं आहे आणि अशीच मुलं त्या ठिकाणी येतात. परंतु ग्रामीण भाग विशेषतः त्या कोर्सेसला जाणारा जो प्रवर्ग असला पाहिजे मोठ्या वर्गातला तर तो ग्रामीण भागातून असला पाहिजे. परंतु त्यांना तिथं जाणवलं की बाबा ग्रामीण भागामधून येणारी मुलं खूप कमी प्रमाणात असतात आणि आपण कुठं बसलेलो आहे ट्रॅडिशनल एज्युकेशन मध्ये. म्हणजे तुमच्यापैकी मोस्ट ऑफ मुलं हे पोलीस भरतीची तयारी करत असेल किंवा गव्हर्नमेंट जॉबची तयारी करत असेल, पण त्याच्यामध्ये एक फॅक्ट आहे. फॅक्ट अशी आहे की बाबा एका पोस्ट साठी एकच जागा निघते आणि लाखभर फॉर्म येतात, परंतु लाखभर फॉर्म येऊनही तिथं एकच पोस्ट बनणार आहे. बाकीच्यांनी काय केलं पाहिजे? मग अल्टरनेटिव्ह ऑप्शन काय? तर एक इंडियामध्ये डेव्हलपमेंट सेक्टर एक्झिस्ट करतं ज्याच्यामध्ये 50% ज्या जागा आहेत तर त्या वॅकन्सी खाली असतात, परंतु त्यांना वेल डेव्हलपमेंट प्रॅक्टिशनर लागतात. तर ते स्कॉलरशिप कोण्या भरोशावर प्रोव्हाइड करतात की बाबा एक विद्यार्थी जो ग्रामीण भागामधून येतो तो त्याच्या कम्युनिटीला कसा रिप्रेझेंट करेल, कम्युनिटीला रिप्रेझेंट करण्याच्या आधी तो आमच्या इन्स्टिट्यूटला काय बेनिफिट देणार आहे. म्हणजे एक ग्रामीण भागातून आदिवासी भागातून येणारा मुलगा तो एका मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकतो तर त्याचा पर्स्पेक्टिव्ह काय, त्याचा ब्रॉड माइंड काय, तो कम्युनिटीला कसा डेव्हलप करेल. तर या अनुषंगाने ते चेक करत असतात की बाबा एखाद्या मुलाला, एखाद्या आदिवासी मुलाला किंवा एखाद्या ग्रामीण भागातील मुलाला जर आम्ही आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन देत असेल तर त्याच्या कम्युनिटीला काय बेनिफिट करणार आहे किंवा तो त्याच्या कम्युनिटीला काय पेबॅक देणार आहे. या भरोशावर ते लोक आपल्याला सिलेक्ट करतात आणि आपलं जे फॅमिली बॅकग्राऊंड आहे म्हणजे ते काय करतात की बाबा जर एखादा विद्यार्थी आहे त्याचे आई वडील चांगली नोकरी करत आहे किंवा त्याचे आई वडील बिझनेसमॅन आहे अशा लोकांना ते स्कॉलरशिप देत नाही. ते अशा लोकांना स्कॉलरशिप देतात की जे फार्मर फॅमिली मधून बिलॉंग करतात, ज्याचे आई वडील रोजगार करतात किंवा आपल्यासारखी मुलं जे गव्हर्निंग कामाला जातात किंवा कुठेही छोटे मोठे लेबर म्हणून काम करतात. तर अशा लोकांनाच ते त्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करून स्कॉलरशिप देतात. आता स्कॉलरशिप देण्यामागचं रिझन काय की बाबा 12 लाख रुपयाची स्कॉलरशिप जेव्हा सांगितली तुमच्यासारखा माझ्यासारखा विद्यार्थी खरंच हे ऐकल्याच्या नंतर अशा ठिकाणी ऍडमिशन घेणार आहे का? नाही घेणार आहे. कारण त्यांना वाटते की बाबा आम्हाला इथंच पोटभर खायचं व्यवस्थित पैसे नाही आहे आणि तुम्ही इथे येऊन आम्हाला 12 13 लाख रुपयाच्या स्कॉलरशिप नाही भेटू शकत. अशा युनिव्हर्सिटीमध्ये जर तुम्ही आम्हाला सांगत असेल की ऍडमिशन घ्या तर आपण शिकू शकणार का? नाही शिकू शकणार. तर आज मी जे बोलतोय ना, आज जे तुमच्या सोबत ठासून बोलू लागलो ना, ते कशामुळे तर ते एकलव्यमुळे. मी तुमच्यासारखाच एक नॉर्मल विद्यार्थी होतो, ग्रामीण भागामध्ये राहणार होतो. माझे वडील 2005 मध्ये मरण पावले जेव्हा मी 5व्या वर्गामध्ये होतो. आईनं मला सांगितलं की बाबा तुझ्याकडे एकमेव हत्यार आहे ते म्हणजे शिक्षण. जर तू शिकला तर आयुष्यभर टिकू शकशील, अदरवाईज आपल्याकडे काहीच नाही. कारण माझ्याकडे ना बापदादीची इस्टेट आहे, ना माझी आई नोकरीवर आहे, ना माझा बाप नोकरीवर होता. हे सर्व नसताना पण तिने मला एकच सांगितलं बाबा शिकलं पाहिजे. परंतु आपल्यासारख्या पोरांना प्रश्न पडतो की 12वी नंतर मी काय शिकलं पाहिजे, ग्रॅज्युएशन नंतर मी काय शिकलं पाहिजे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं तर कशा पद्धतीने करायचं. एक तुम्हाला बॅकची स्टोरी पण सांगतो. तुम्ही तुमच्या गावामध्ये असाल तर तुम्ही सर्रास लोकांना प्रश्न विचारा की बाबा जेव्हा आपले आजोबा होते, पंजोबा होते, ते त्यांना 14 वर्ग शिकले, 10 वर्ग शिकले की त्यावेळेस त्यांना नोकरी लागायची. तर त्यावेळेस काय होतं, शिक्षणाचं प्रमाण कमी होतं. परंतु आता शिक्षणामध्ये विदिन कम्युनिटीज मध्ये म्हणजे एसटी कम्युनिटी मध्येच कॉम्पिटिशन वाढली, एससी कम्युनिटी मध्येच कॉम्पिटिशन वाढली, बरोबर आहे, ओबीसी कम्युनिटी मध्येच कॉम्पिटिशन वाढली. परंतु हे कॉम्पिटिशन वाढत असताना पण ज्या युनिव्हर्सिटीचे नाव घेतले त्या युनिव्हर्सिटीमध्ये आपलं रिझर्वेशन ऑलरेडी असतं, परंतु त्या जागा भरल्या जात नाही. त्याचं कारण काय? कारण या युनिव्हर्सिटीची इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत येत असते.
कारण का तसं सांगणार कोणी आहेच नाही. म्हणजे त्या युनिव्हर्सिटीमध्ये गेलं कसं पाहिजे, प्रोसेस कशी असते, स्कॉलरशिपला ऍप्लिकेशन कसं केलं पाहिजे. तुम्ही जेव्हा एक घुंगराने केसवाला मुलगा जो बघितला होता तर तो एका आदिवासी समाजामधून येतो, यवतमाळ मधून येतो, कोलाम समाजामधून येतो. तो शिवनाथरी युनिव्हर्सिटीला दिल्लीला शिकतो. त्यानं हे पण सांगितलं की बाबा मला ऍडमिशन घेण्यासाठी जे इनिशियल स्टेजला 5,000 रुपये 10,000 रुपये फीस लागते, ती फीस भरण्यासाठी पण पैसे होते. पण त्याच्या बहिणीचं मंगळसूत्र गाठ ठेवून एज्युकेशन घेतलं आणि आता तो सेकंड इयरला. तर जेव्हा तो सेकंड इयर पास आउट होईल, लास्ट सेमिस्टरला राहील, तर किमान त्याच्या हातामध्ये ऍज अ डेव्हलपमेंट प्रॅक्टिशनर 35,000 ते 40,000 रुपयाची सॅलरी. ज्या सॅलरीची आपण अपेक्षा करतो, ज्या नोकरीची आपण अपेक्षा करतो